नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे नियुक्तीचे वय किती वर्ष आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 65 वर्ष. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1935 सदस्य हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आला? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1993 साली जगामध्ये जैवविविधता करार करण्यात आला. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 न्यूयॉर्क. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पवरानगर या ठिकाणी महाराष्ट्राचा पहिला कारखाना सुरू झाला. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, कोकिळा कोणत्या राज्याचा पक्षी आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 झारखंड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, हिनले पासपोर्ट निर्देशांकात भारताचे स्थान किती आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 81वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 काठमांडू. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 चिल्का. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सिल्वर आयोडाईज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरीन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पालघर. हे आपले योग्य आन्सर होईल. क्रमांक 16वा, सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कुणी स्थापन केली आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 312. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, भारतीय वंशाचे नील मोहन यांची कोणत्या कंपनीच्या CEO पदी निवड झाली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 YouTube. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पाण्यामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सूर्यप्रकाश. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारतीय रेल्वेने ट्रेन गार्डच्या पदाचे नाव बदलून काय केले आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ट्रेन मास्टर. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21वा भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नेमणूक कोण करतात? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले योग्य आन्सर होईल. ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ग्रामोद्धार मंडळाची स्थापना केली हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा मैतई, कुकी, नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय खेल दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल.